अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषार्थ येथे हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेकी सर्व कामना पुरवण अंतिदाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही। मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती त्यांची शीतोष्णाची भीती नसे ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते। त्यावेळी मंगळवेढ्यांत बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटकशय्या करोना तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे अष्टभावे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे। बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे। मग बसप्पाची कांता ऐकुनी ऐशी वार्ता करीतसे अकंता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्ती स्वामी चरणी आसक्त जनापवदन भीत नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्शा सर्प झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिय ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले। ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पत्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।